विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका। एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतऱ्यांचं आहे। आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं ह्या मतदारसंघातल्या भाजपच्या नेतेगणांना विनंती आहे की कुठेही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये। आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही, शिवसेना पण करणार नाही, आरपीआय करणार नाही, रासपा करणार नाही। आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही। आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळे एकनाथ विजय बापू शिवतरे यांच्यामुळे आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली। आपल्या मुळशी बोरवेल्ला मतदारसंघामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांच्यामुळे निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे। त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही। मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या महायुतीच्याकडनं मिळेल, आमच्या सर्व घटक पक्षाच्याकडनं मिळेल हाही शब्द देवेंद्रजींच्या साक्षीनं मी कुलदीपजी कोंडे देशमुखांना या निमित्तानं देतो। आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार खडकवासल्यामध्ये 5.5 लाख मतदान आहे, तिथं प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचा खूण ही कपशी नाही, ही कमळ नाही, तर तिथं ती घड्याळ आहे हे पोचवायचं काम मेधाताई कुलकर्णी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे। आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही मला त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग करून दिल्यात, परंतु अजूनही आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल आणि आपण घालू, त्याबद्दल आपण कुठं कमी पडणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो। मित्रांनो, मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी 9-10 वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात, त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही। आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे। आपल्याला देशाच्या 140 कोटीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आगेकूच करायची आहे। मी आपल्याला सगळ्यांना या नेते मंडळींच्या साक्षीनं शब्द देतो की हे सगळं करत असताना ही विकास गंगा महाराष्ट्रामध्ये सांध्यापासून बांध्यापर्यंत पोहोचवत असताना त्यामध्ये कुठलाही आपला लोकसभा मतदारसंघ जे महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही, परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येकाचे दिवस असतात, त्या दिवसात त्यांनी कामं करायची असतात, परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते। हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे, पुढेही हजारो वर्ष चालणार आहे। आपण पण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे आणि त्या प्रकारे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। एकंदरीत माझ्या मुस्लिम समाजाने देखील कुठं आपल्याला कुठं अन्याय होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगू नये। एकनाथराव शिंदेच्या सरकारने सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या काळात अल्पसंख्याक विभागाला निधी दिला। कधी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल दिलेलं नव्हतं, ते त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेच्या सरकारने दिलेलं आहे। ही गोष्ट विसरता कामा नये। इतर पण कामाला निधी दिलाय आणि संविधान, घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक आता संविधान बदलणार, घटना बदलणार, लोकशाही खतरे में, आता निवडणुका होणार नाही, इतकं दादांत खोटं बोलतात। मित्रांनो, असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही। मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम माग 75 वर्षात कुणाला जमलं नाही, ते मोदी साहेबांनी केलं। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आज जगामध्ये अतिशय सुंदर देखणा अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा
पूर्णाकृती पुतळा इंदू मिलच्या परिसरामध्ये तेही काम जोरात चाललेलं आहे. त्यालाही कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देत नाहीये. मग आपले छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बाकीच्या सईबाई असतील, इतर अनेक ठिकाणी मालोजीराजांचा समाधीचा जीर्णोद्धार असेल, असे प्रचंड कामं आपण हातामध्ये घेतलीत. जेवढे सांगेल तेवढं कमी आहे. परंतु माझी विनंती आहे, आज प्रचंड संख्येने भर उन्हामध्ये तुम्ही सुमित्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी तमाम कार्यकर्त्यांना, तमाम मतदारांना, तमाम माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आणि आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं समजून आपण सगळ्यांनी इथं देवेंद्रजी तुम्ही आहात, इंदापूरला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे आणि तिथले सगळे एकत्र आले, प्रवीण माने आणि बाकीचे सगळे, तर तिथं लीड 100% मिळालंच पाहिजे. ते मिळण्याच्या करता ते मदत करतायत. आमच्या पुरंदर हवेलीमध्ये विजय बाप्पू शिवतरे असतील, जालिंदर भाऊ असतील, बाबाराजे त्या ठिकाणी असतील, अशोक टेकावडे असतील, आमचे बाकीचे त्याच्यामध्ये दिगंबर दुर्गाडे आणि सगळे सहकारी असतील, ते तिथं प्रयत्न करतायत. तिथंही आपल्याला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही.